की विक्की, रॉकी, जस्टिन आणि सागरने लायब्ररीमध्ये एका पुस्तकाच्या साहाय्याने कसले तरी रिच्युअल केले. त्यानंतर त्यांच्यामधील जस्टिन हा गायब झाला. अशा तिघा मित्रांना काही कळाले नाही. पुन्हा त्या पुस्तकाचा शोध घेतला आणि लायब्ररीमध्येच येऊन पोहोचले. त्या नराधम नरपिशाचाने दोघांवर हल्ला केला. त्यात रॉकीचा जीव गेला, परंतु सागर जिवंत वाचला. सागर वाचला, परंतु त्याचे स्वरूप त्या नरपिशाच्या सारखेच होते आणि सागरला विक्की जिवंत होता हेही कळाले. माश निमंत्रिका एक काळ विद्येचे अतिशय पुरातन असे पुस्तक कित्येक पिढ्यांपासून विक्रमच्या कुटुंबात जपलं जाईल. विक्रम मोठा झाला. कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना त्याचे 2 मित्र बनले, जयंत आणि रोहन. पण अजूनही एक जण कमी होता. विक्रमची भेट सागर सोबत झाली. जणांना सोबत घेऊन शेवटी त्याने त्याचा काळा हेतू साधला. त्यातले मंत्र वाचून एका नरपिशाचाला आव्हान दिले. त्या तिघांची बळी चढवून असंख्य ताकद आणि जगातले हवे ते सारे सुख मिळवण्यासाठी त्या नरपिशाचाने एक एक करून आधी जयंत आणि मग रोहनचा अमानवीय प्रकारे जीव घेतला. मृत्यूआधी रोहनने त्या पुस्तकातले काही चित्र पाहून आपल्यासोबत खरं काय घडलं आहे, आपला विश्वासघात झाला याचा अर्थ योग्य लावून